नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो। आज आपण महापरीक्षा पोर्टलना अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीवर विचारलेले प्रश्न आज आपण सॉल्व करणार आहोत। या आधीच्या 2 व्हिडिओ मी सॉल्व केलेल्याच आहेत। ही माझी तिसरी व्हिडिओ आहे, तर आपण आता डायरेक्ट सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न असा आहे, 11 22 तर 28 सास किती? तर एकदम सोपा प्रश्न आहे। बघा, 11 गुणिले 2 केले तर 22, म्हणजे इथे दुप्पट घेतलेली आहे। पहिल्या संख्येची काय घेतले? दुप्पट, गुणिले 2 इथे गेलेला आहे। मग 28 दुने इथे 56। आधी काय करायचं, आपण ऑप्शनमध्ये चेक करायचं की 56 आहे का। यस, इथे 56 आहे, म्हणजे हा इथे संबंध लागतोय। सो 28 गुणिले 2 56 होतात, म्हणून हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न असा आहे, एका संख्येच्या 10% म्हणजे 63 आहे, तर ती संख्या काय आहे? 10% म्हणजे 63। आता बघा, 10% म्हणजे 63 आहे, तर ती संख्या म्हणजे किती? 100% असणार आहे। म्हणून इथे काय करावं लागेल, 10 वर एक शून्य घेतला म्हणजे तो 100 बनेल। त्याचप्रमाणे 63 वर एक शून्य घेतला म्हणजेच ती 100% बनेल, म्हणजे 630 ही दिलेली संख्या असणार आहे। सो ऑप्शन ए हे ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न असा आहे, 1/2 अधिक 1/2 अधिक 1/2 बरोबर n/2 तर इथे n ची किंमत आपल्याला विचारलेली आहे। तर बघा, इकडे पहिला जो अंक आहे तिथे काय म्हटले? छेदस्थानी 2/10 आहे। दुसऱ्या अंकामध्ये छेदस्थानी 2/9, तिसऱ्या अंकामध्ये 2/8 आणि इकडे जो आहे इथे काय आहे? 2/10। मग इथे काय LCM ने जर आपण गेलो तर काय करूया, प्रत्येक पद जे आहे त्याला 2/10 ने जे आहे आपण त्यांना गुणणार आहोत। तर बघा, पहिल्या पदाला जर 2/10 ने जर आपण गुणलं तर इथे काय होईल? 2/10 कॅन्सल होईल, म्हणजे इथे राहील फक्त 1, बरोबर। त्यानंतर बघा, इथे छेदस्थानी काय आहे? 2/9। या पूर्ण पदाला म्हणजे 1/2 जो आहे त्याला आपण 2/10 ने गुणलं तर काय होईल? 2/9 कॅन्सल होईल आणि इथे 1 2 राहतील, म्हणजे इथे किती? 2 गुणिले 1 2 राहणार। त्याचप्रमाणे इथे 2/8, ओके, इकडे वर येणार 2/10, म्हणजे इथे 2/2 राहणार। 2/2 म्हणजेच काय? 4। आता इथे कुठला सूत्र वापरतोय? तर सूत्र घातांकाचा आपला जो आहे a⁻m छेद a⁻n बरोबर a⁻m-n हे आपण सूत्र वापरलं, बरोबर। बरोबर इथे काय? n 2/10, इथे जर 2/10 गुणलं तर 2/10 इथे कॅन्सल होतील, म्हणजे इथे काय राहील? n, ओके। मग इथे n ची किंमत येणार आहे 4 आणि 2 6 आणि 1 7, म्हणजेच 7 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे ऑप्शन डी हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, पुढचं बघा, अंकगणितीय श्रेणी इथे दिलेला आहे वर्गमुळात 12, वर्गमुळात 48 आणि वर्गमुळात 108 मधील पुढील पदे आपल्याला शोधायला सांगितलेत। तत्पूर्वी आपण पाहूया की अंकगणिती श्रेणी म्हणजे काय। अंकगणिती श्रेणी म्हणजेच 2 क्रमागत पदांमधील अंतर जे आहे ते स्थिर असतं, ओके। अशा क्रमिकेला आपण काय म्हणतोय? तर अंकगणिती श्रेणी म्हणतो। आता बघा, पहिला जो आहे वर्गमुळात 12, तर वर्गमुळात 12ला मी अशा पद्धतीने लिहू शकतो। बघा, वर्गमुळात 12 जे आहे त्याला असं लिहू शकतो का? वर्गमुळात 4 गुणिले 3, बरोबर, कारण 4 त्रिक 12 असतं। 4 गुणिले 3 लिहिलं तर 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे। सो वर्गमुळाच्या इथे बाहेर निघेल, 4चं वर्गमूळ किती? 2, 2 वर्गमुळात 3 ही आपल्याला कशाची किंमत भेटते? तर वर्गमुळात 12ची। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर 48 जे आहे वर्गमुळात 48, यालाही आपण असं लिहू शकतो 16 त्रिक 48, बरोबर, 16 गुणिले 3। 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, म्हणून पूर्ण वर्ग संख्या जी आहे तिला आपण वर्गमुळाच्या बाहेर घेतलं। 16चं वर्गमूळ काय असणार आहे? 4, 4 वर्गमुळात 3। सेम टू सेम जे वर्गमुळात 108 जे आहे त्याला सुद्धा आपण लिहू शकतो 36 त्रिक 108, ओके। 36 गुणिले 3 केलं तर 108 मिळून जाते। सो 36 गुणिले 3, 36 ही पूर्ण वर्ग संख्या आहे। वर्गमुळात 36 म्हणजे आपण तिला लिहिणार 6 आणि इकडे वर्गमुळात 3। आता प्रत्येकामध्ये जो फरक जो आहे तो बघा, इथे 2 वर्गमुळात 3, इथे 4 वर्गमुळात 3, म्हणजे इथे 2चा फरक आहे। त्याचप्रमाणे बघा, इथे 4 वर्गमुळात 3, 6 वर्गमुळात 3, इथे पण 2चा फरक आहे। म्हणजेच आपलं पुढचं पद जे काय असणार आहे
इथे पण 2चा फरक पाहिजे, म्हणजेच किती, तर 8 वर्गमुळात 3 हे आपलं उत्तर पाहिजे. पण इकडे ऑप्शन जर पाहिले तर पूर्ण जी संख्या आहे ती वर्गमुळात आहे, म्हणून आपल्याला हा 8 जो आहे त्याला सुद्धा काय करायला लागेल, वर्गमुळात लिहावं लागेल. 8ला वर्गमुळात लिहिलं म्हणजेच किती, वर्गमुळात 64. बरोबर, वर्गमुळात 64 आणि 3 तर ऑलरेडी वर्गमुळात आहेतच. बरोबर, मग हे जे आहे दोघांचा गुणाकार केला बघा, 3 चौक 12 2, हातचलाला 1, 6 18, 18 19, वर्गमुळात 192 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर बघूया कुठे वर्गमुळात 192 दिसतंय. सो बघा सी जे ऑप्शन इथे दिलेलं आहे वर्गमुळात 92 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. आणि इथे आपण खाली पाहूही शकता, क्रॉस व्हेरीफाय सुद्धा करू शकता, कारण ही जी आहे ही महापरीक्षा पोर्टलवर अपलोड केलेली एक एक्झाम जी झालेली आहे, ओके, ती त्याचे विथ आन्सर ही अपलोड केलेली फाईल आहे. ओके, त्यानंतर पुढचा बघा, पुढचा प्रश्न असा आहे, 888चा 7वा घात डेल्टा बरोबर 888चा 8वा घात. तत्पूर्वी तुम्हाला मी एक घातांकाचा एक नियम सांगतो. घातांकाचा नियम काय असतो बघा, एचा एमवा घात गुणिले एचा एनवा घात बरोबर. आता हे जे पाया जे आहेत बघा, इथे याला आपण पाया म्हणूया, ओके, बेस. हा जर सारखा असेल तर वरचा घात जो असतो त्यांची काय होते, बेरीज होते. सो एचा एम अधिक एनवा घात, हे जे सूत्र जे आहे हे आपण इकडे वापरणार आहोत. तर इथे लक्षात घ्या, इथे 888चा 7वा घात आहे, मग इथे इकडे काय पाहिजे, 888चा 8वा घात, म्हणजे इथे 888च्या पहिल्या घाताने इथे गुणलेला पाहिजे, 888चा पहिला घात. आता 888चा पहिला घात म्हणजेच काय, तर 888, म्हणजेच इथे ह्या डेल्टाच्या ठिकाणी कोणतं येणार आहे पद, तर 888 गुणिले 888 हे पद यायला पाहिजे. तर इकडे बघा, इथे तिसरा जो ऑप्शन आहे तिथे गुणिले 888 दिलेला आहे, म्हणून दिलेल्या प्रश्नाचं हे उत्तर असणार आहे. त्याचप्रमाणे बघूया पुढचं, अशी सर्वात लहान संख्या शोधा जिने 1575ला गुणले असता येणारा गुणाकार एक पूर्णवर्ग संख्या असू शकेल. बघा 1575 ही एक संख्या दिलेली आहे, तर बघा एकक स्थानी जे इथे आहे इथे काय दिसतंय, 5 दिसतंय, आणि इथे आपल्याला पूर्णवर्ग संख्या म्हटलेली आहे. तर मी इथे दिलेली संख्या जी आहे तिला 25ने भागून बघतोय, तिला 25ने भाग जातो का, बघा 25ने मला भागायचं आहे कुठल्या संख्येला, तर 1575ला. 1575 25 सक किती होणार, 150. बघा इथे 157 आहेत, म्हणून 25 सक 150, इथे राहिले 7, 25 त्रिक 75, म्हणजेच 25ने ज्यावेळेस आपण भागलं तेव्हा आपल्याला इथे उत्तर किती भेटलं, 63. आता बघा परत आणखी एक पूर्णवर्ग संख्या बघायची की जिला 63ने भाग जातो. तर माझ्या लक्षात येतं की 9 ही एक अशी पूर्णवर्ग संख्या आहे की तिला 63ने भाग जातो. तर 9 7 63 असतं, म्हणजे इथे किती उत्तर राहतं, 7 राहतं. तर लक्षात घ्या मित्रांनो की 1575ला त्याचे आपण फॅक्टर्स पाडलेले आहेत इनडायरेक्टली. बघा 1575चे फॅक्टर्स कसे पडलेले आहेत, तर 25 म्हणजे 5चा वर्ग, 9 म्हणजे 3चा वर्ग, आणि दुसरी एक संख्या जी राहिलेली आहे बाकी म्हणजेच ती किती, 7. तर इथे जर आपण 7चा जर वर्ग जर घेतला, इथे 7चा जर वर्ग घेतला तर येणारी संख्या काय असेल, पूर्णवर्ग संख्या असेल. म्हणूनच इथे जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी बी हे ऑप्शन इथलं बरोबर आहे, कारण इथे फक्त अलॉन 7 आहे, त्याला 7ने परत मल्टिप्लाय म्हणजे 7ने मल्टिप्लाय केलं तर 7चा वर्ग होईल, म्हणून हे 7 हे इथलं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचं पाहूया, त्रिज्या r आणि उंची h असलेल्या एका वृत्तचित्तीचे आकारमान डॅश डॅश घन एकक आहे. तर लक्षात घ्या वृत्तचित्ती म्हणजे काय असते. थोडंसं मी एक आता हे पाय r वर्ग h हे आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, बट कधी कधी काय होतं की कन्फ्युजन होऊन जातं आपलं. तर मी छोटीशी एक ट्रिक सांगतो तुम्हाला हे लक्षात ठेवण्यासाठी. लक्षात घ्या की वृत्तचित्ती म्हणजेच काय असतं की वर्तुळाची 3D डायग्राम. हे वर्तुळाचं जे सूत्र जे असतं क्षेत्रफळासाठीचं ते काय असतं, पाय r वर्ग, बरोबर. हेच जे वर्तुळ जे आहे हे 3D डायग्राममध्ये काय बनतं, तर राईट सर्क्युलर सिलेंडर म्हणजेच एक वृत्तचित्ती बनतं, बरोबर. मग इथे फक्त काय होतं, तर हाईट हा फॅक्टर इथे ॲड होतो, म्हणून इथे फक्त याला काय करायचं, गुणिले हाईट करायचं. म्हणजेच या वृत्तचित्तीचं जे काही
आकारमान जे असणार आहे त्याला आपण हे म्हणतो घंटा जे म्हणतो, ओके, किंवा व्हॉल्यूमने याला सांगितलं जातं, तर ते किती येणार आहे पाय आर वर्ग एच. सो पाय आर वर्ग एच हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ए हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो दुसरं बघा, गिवन दॅट अंडर रूट, ठीक आहे, अंडर रूट 4096 इज इक्वल्स टू 64, देन द व्हॅल्यू ऑफ अंडर रूट 4096 प्लस अंडर रूट 40.96, ओके, याची व्हॅल्यू काय असणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, इथे आपल्याला दिलेलं आहे वर्गमुळात 4096 ची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणून मी इथे वर्गमुळात 4096 जे आहे त्याची व्हॅल्यू इथे मी लिहून घेतो. किती त्याची व्हॅल्यू दिलेली आहे तर 64, मी इथे लिहून घेतलं 64 अधिक. आता लक्षात घ्या इथे काय आहे तर दिलेली संख्या जी आहे, ओके, तिला 2 स्थानानंतर दशांश चिन्ह आहे. तर ज्यावेळेस आपण कुठल्याही संख्येचा वर्गमूळ घेतो, ओके, तेव्हा काय केलं जातं ते एकक स्थानानंतर, समजा 2 संख्येनंतर जर दशांश चिन्ह असेल तर आपण एका स्थानानंतर दशांश चिन्ह घेतो, म्हणजे निम्म्या घेतोय. जर इथे 4 स्थानानंतर असेल तर आपण 2 स्थानानंतर घेतोय, म्हणजे ओके, हे लक्षात येतच असेल तुमच्या. तर बघा 4096चा वर्गमूळ जो आहे तो आपल्याला दिलेलाच आहे 64. इथे 2 स्थानानंतर दशांश चिन्ह म्हणून इथे एका स्थानानंतर दशांश चिन्ह घ्यायचं म्हणजे 6.4. या दोघांची जर आपण बेरीज केली तर बघा इथे काहीच नाही म्हणून इथे 0 घेतलं, सो 4.4 जसेच्या तसे, आणि 64 आणि 6 इथे किती येणार तर 70. सो 70.4 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर बघा इथे बी हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न पाहूया. इथे विचारलेला आहे 3t वजा 2 छेद 4 वजा 2t अधिक 3 छेद 3 बरोबर 2 छेद 3 वजा टी, यामध्ये आपल्याला टीची व्हॅल्यू काढायची, टीची किंमत काढायची. तर लक्षात घ्या इथे प्रत्येकाचा जर आपण छेदस्थानी पाहिलं, इथे 4 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे आणि इथे काय नाही म्हणजे आपण इथे 1 म्हणू शकतो. तर 1 3 4 यांचा जो लसावी जो आहे तो किती येईल 12. म्हणून प्रत्येक पदाला आपण काय करायचं अशा संख्येने गुणायचं की त्याच्या छेदस्थानी काय यायला पाहिजे तर 12 यायला पाहिजे. तर बघा ही पहिली जी संख्या आहे, ही बघा ही पहिली जी संख्या आहे, इथे जर मला 12 आणायचं असेल तर काय करायला लागेल गुणिले 3 करावं लागेल. मग छेदस्थानी जर केलं तर अंशस्थानीही करावं लागतं, कारण गणिताचा नियम आहे, तुम्ही एकाच ठिकाणी करू शकत नाही. अंशाला आणि छेदाला दोन्हीकडनं काय करावं लागेल 3 ने गुणावं लागेल. मग इथे 3 ने जर गुणलं तर इथे काय भेटेल 3 कंसामध्ये डायरेक्ट मी इथे लिहून टाकतो. बघा 3 इथे किती 3 त्रिक 9, सो 9t वजा 3 दुने 6, सो वजा 6 इथे भेटलेलं आहे. आता इथे प्रत्येक ठिकाणी आपण काय करतोय तर छेदस्थानी 12 आणतोय, सो मी इकडे छेदस्थानी 12 लिहित नाहीये, ओके. नंतर बघा वजा, आता इथे किती आहे 3 आहे, म्हणजे इथे जर 12 आणायचं असेल तर काय करायला लागेल अंशाला आणि छेदाला कितीने 4 ने गुणावं लागेल. आता बघा इथे वजा 4 ने जर इथे याला गुणला तर हा किती होईल वजा 8t. इथे वजा चिन्ह हे विसरू नका, ओके. नंतर वजा 4 ने जर 3 ला गुणलं तर किती भेटेल वजा 12, बरोबर. त्याचप्रमाणे इथे जर आपल्याला 12 आणायचं इथे 4 ने गुणावं लागेल, 4 दुने 8, ओके. आणि हे जे टी जे पद आहे बघा तिथे छेदस्थानी जर 12 आणायचं असेल अंशाने पण 12 ला गुणायला लागेल, सो इथे वजा 12t हे आपल्याला इकडे मिळून जाते. आता काय करायचं आपल्याला टीची किंमत पाहिजे, तर बघा 9t वजा 8t म्हणजेच किती राहणार 1t, इथे टी राहिला, ओके, टी अधिक. आता इथं अधिक का लिहिलं कारण या बरोबरच्या या बाजूला वजा 12t आहेत, इकडे या साईडला येताना ते काय होणार अधिक, सो 12t बरोबर. इथे 8 जसे तसे आहेत, ओके. त्यानंतर वजा 6 वजा 12 म्हणजे किती होणार वजा 18, वजा 18 जे आहे तिकडे येणार तर आल्यानंतर काय होतील ते अधिक 18. मग बघा 12 आणि 1 किती होणार 13, सो 13t बरोबर. 18 आणि 8 किती होणार 26, सो आपल्याला इथे टीची जी किंमत मिळते ती किती मिळते 2 ही टीची किंमत मिळते. सो दिलेल्या प्रश्नाचं हे उत्तर असणार आहे सी. हे इथे आपण पाहू शकता इथे पण उत्तर आहे 2 हे अचूक उत्तर इथे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न असा आहे x 40 50 60 90 100 आणि 200 या एकूण 7 संख्या आहेत. तर या 7 संख्यांचा मध्य मध्यक आणि बहुलक हा x इतकाच आहे. सगळ्या मध्य पण तितकाच, मध्यक पण तितकाच आणि बहुलक पण तितकाच आहे. तर x म्हणजे काय
आता मध्यक बहुलक म्हणजेच आपण एकंदरीत काय काढतोय तर सरासरी काढतोय. म्हणजेच या सर्वच पदांची जर आपण बेरीज केली आणि त्याला 7 ने भागलं तर आपल्याला x हे पद मिळतंय असं इथे म्हणतात. म्हणून आपण काय करूया, सर्व पदांची बेरीज करूया x ला पकडून. ओके, x सुद्धा इथे पकडायचं आहे, म्हणजेच हे सर्व पदांची बेरीज. तर बघा 40 आणि 50 किती 90 झाले, 90 आणि 60 किती झाले 150, बरोबर 150. त्यानंतर 200 100 300 390, बरोबर 390 आणि 150 केले तर किती भेटतील आपल्याला 540, बरोबर. सो x अधिक 540, x अधिक 540 छेद एकूण संख्या किती तर 7, बरोबर आपल्याला जी काही सरासरी भेटते मध्यक बहुलक किती भेटतोय x इतका भेटतोय. सो x, बरोबर. आता इकडे तिरकस गुणाकार केला तर किती होईल 7 गुणिले x म्हणजे 7x, बरोबर x अधिक 540. x या बाजूला आला तर 6x बनणार, बरोबर 6x बरोबर 540. मग जर x बरोबर किती भेटेल तर 90, कारण 540ला जर 6 ने भागला तर आपल्याला किती भेटेल, कारण 6 9 54 असतं ना. सो 90 हे दिलेल्या प्रश्नाचे इथे उत्तर येऊन जाते. सो डी हे इथे अचूक उत्तर आहे. इथे बघा, इथे पण आपण पाहू शकता डी हे उत्तर दिलेलं आहे. नंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न असा आहे, विनूने हरीशला ₹200 उसने दिले आणि 20 महिन्यामध्ये दरमहा ₹14च्या दराने वसूल केले. ओके, या व्यवहारातील सरळ व्याजाचा दर काढा. आता सरळ व्याजाचा दर आपल्याला काढायला सांगितलेला आहे. बघा, दरासाठी सूत्र काय असतं, दर पर्सेंटेज, दर टक्केवारी, बरोबर वर नेहमी काय असतं सरळ व्याज गुणिले 100 गुणिले 100 छेद मुद्दल गुणिले कालावधी किंवा म गुणिले क करू शकतो. आता दिलेल्या प्रश्नामध्ये आपण पाहूया. बघा, विनूने हरीशला ₹200 उसने दिले, म्हणजे ही काय आहे, ही आहे मुद्दल म्हणजे म ची किंमत. ओके, याला इंग्रजीमध्ये प्रिन्सिपल असंही म्हटलं जातं. त्यानंतर बघा 20 महिन्यामध्ये, आता इथे नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण सरळ व्याजा संबंधित जे आहे ओके सॉल्व्ह केले जातात उदाहरणं, त्यावेळेस जो कालावधी जो असतो तो नेहमी आपल्याला वर्षामध्ये लिहायचा असतो. आता इथे काय म्हटलंय 20 महिन्यामध्ये, तर 20 जे आहे त्याला आपण वर्षामध्ये कन्वर्ट करायचं असेल त्याला काय करायला लागेल 12नं भागावं लागेल. म्हणजेच कालावधी जो आहे बघा क ची जी किंमत आहे ते किती 20/12 इथे असणार आहे, इतकं लक्षात ठेवा. नाहीतर 20 घेतलं तर वेगळंच काहीतरी आन्सर येईल. हे खूप महत्त्वाचं आहे की महिन्यांना आपल्याला काय करायला लागतं वर्षामध्ये कन्वर्ट करावं लागतं. आता इथे ₹14 दर इथे दिलेला आहे की त्याच्यावरून त्याने वसूल केलेले आहे, तर आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे. आता आपल्याला इथे सरळ व्याज हवं आहे, तर बघा 20 महिन्यामध्ये किती 14च्या दराने वसूल केलेले आहेत, तर 14 दुने 28 म्हणजे 280 त्याने एकूण वसूल केलेले आहेत. तर एकंदरीत आपली जी मुद्दल जी होती ती किती आहे 200. मग 280 मधून जर मुद्दल जर वजा केली तर तो काय असणार आहे व्याज असणार आहे, सरळ व्याज असणार आहे. सो ₹80 त्याचा काय आहे व्याज, म्हणून सरळ व्याजच्या जागी आपण काय लिहिणार आहोत तर ₹80 आपण लिहिणार आहोत. आपल्याला प्रत्येक किंमती इथे भेटलेल्या आहेत. आता किंमती फक्त टाकायच्या आहेत, आपल्याला दर ऑटोमॅटिक मिळून जाणार. सो सरळ व्याज आपला किती भेटला 80. सो 80 गुणिले 100 छेद मुद्दल इथे किती आहे तर 200 आणि कालावधी जो आहे कालावधी किती आहे तर कालावधी इथे विचारलेला आहे दिलेला आहे 20/12 20/12 म्हणजे इथे वर जाणार आहेत. सो मी ते डायरेक्ट आधीच इथे लिहून घेतो कारण मला जास्त वेळ घालवायचा नाही यासाठी, लक्षात घ्या. 100 एके 100 100 दुने 200 बरोबर. त्यानंतर 20 एके 20 20 चौक 80 बे एके बे बे दुने 4 म्हणजे 12 गुणिले 2 12 गुणिले 2 किती असतात तर 24. म्हणजेच दराची जी टक्केवारी असणार आहे ती किती असणार आहे 24% इतका दर असणार आहे. सो आपण पाहू शकता इथे सी जे ऑप्शन दिलेलं आहे ते 24% आहे. म्हणून या दिलेल्या प्रश्नामध्ये व्यवहारातील सरळ व्याजाचा दर किती असणार आहे तर तो असणार आहे 24%. बघा इथे आन्सर सुद्धा दिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया की 450ला भाग देऊन पूर्ण वर्ग करणारी सगळ्यात लहान संख्या कोणती असेल.
आता 450 जी आहे ओके त्याला भाग देऊन येणारी पूर्ण वर्गसंख्या. तर बघा इथे डायरेक्ट आपण करूया. बघा 15 त्रिक 45 म्हणजे जर 3ने याला भागलं तर इथे किती भेटेल 150. 150 ही काही पूर्ण वर्गसंख्या नाही आहे. त्यानंतर 2ने समजा भाग दिला, 2ने 450ला भाग दिला, 450चा निम्मा म्हणजे किती 225. 225 हा कितीचा वर्ग असतो 15चा वर्ग असतो. म्हणजेच इथे जे आहे 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. बाकी काय हे काही चेक करण्याची गरजच नाही आहे कारण आपल्याला उत्तर इथे भेटलेलं आहे. ओके जेव्हा वेळ खूप कमी असतो तेव्हा व्यवस्थित फक्त बघा की 2ने याला नेमका भाग गेल्यावर पूर्ण वर्गसंख्या भेटते का. मग बाकीचे ऑप्शन्स नाही पाहिले तरी पण काही हरकत नाही आहे. ओके जर इथे आणि हे असं करत असताना डी जो आहे तो डी किंवा सी जे आहे तिथे बघायचं की दोन्हीपैकी बरोबर आहेत किंवा 2 आणि 3 बरोबर आहेत असं पण कधी कधी असतं. फक्त ते एक चेक करा. सगळे जर नंबर आहेत तर मग डायरेक्ट आपण सिलेक्ट केलं तरी पण चालतं. पुढचं पहा. पुढचं विचारलेलं आहे सोडवायला सांगितलेलं आहे की 7/p अधिक 8/q बरोबर 2 असेल आणि 2/p अधिक 12/q बरोबर 20 असेल तर p आणि qच्या इथे किंमती काढायला सांगितलेल्या आहेत. बघा हे सॉल्व केलं जातं ज्यावेळेस आपण हे एकसामायिक समीकरणाने सॉल्व केलं जातं बट इतका वेळ नसतो आपल्याकडे. सो हे बाय ऑब्झर्वेशन मी डायरेक्ट करून टाकतो. बघा इथे पीची जी किंमत पाहिली तर इथे 3 किंमती दिलेल्या आहेत 1/2 वजा 1/2 आणि वजा 1/2 या 3 किंमती दिलेल्या आहेत. म्हणजेच एकंदरीत जे आहेत एक तर ती पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल पण 1/2 इथे दिलेली आहे. म्हणून मी काय करतोय पीची जी किंमत आहे बघा पीची जी किंमत आहे ती 1/2 इथे पुट करतोय. बघा इथे काय केलं 7च्या इथे 1/2 पुट केली. 1/2 म्हणजे हा 2 वर जाणार इथे किती येणार 14. इथे अधिक वजा ते नंतर आपण घेणार आहोत. ओके त्यानंतर बघा इथे क्यूची पण किंमत पाहिली तर इथे 1/2 1/2 1/2 दिसते. म्हणून मी ते काय केलं 1/2 इथे किंमत टाकली तर 8/2 इथे किती झाले 16. आता इथे पाहूया यांची बेरीज किंवा वजाबाकी जे काय येणार आहे ते किती पाहिजे तर 2 पाहिजे. आता लक्षात घ्या 16 वजा 14 म्हणजेच किती येणार 2. सो हे अधिक पाहिजेत आणि हे वजा पाहिजेत. म्हणून काय करायचं पी जो आहे ती किंमत वजामध्ये घ्यायची आणि क्यूची जी किंमत आहे ती अधिकमध्ये घ्यायची. तर आपल्याला इथेच फक्त हाच जो ऑप्शन आहे त्यामध्ये जे आपल्याला पाहिजे की पी निगेटिव्ह आणि क्यू पॉझिटिव्ह हे इथे भेटून जाते. डायरेक्ट बिनधास्तपणे हा ऑप्शन सिलेक्ट करून टाका तुमचं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. जर क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल तर दुसरं पण आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे आपण करू शकतो. बघा पीची किंमत किती आहे वजा 1/2 म्हणजे इथे किती होणार वजा 2 गुणिले 2 म्हणजेच वजा 4 होणार. त्यानंतर बघा इथे अधिक आहे हे पण अधिक आहे सो इथे अधिक येणार. ओके आणि 12/q सो 12 दुने 24 सो 24 मधून जर 4 गेले तर 20. बघा इथे 20 दिसतंय. सो हे एकदम परफेक्ट आन्सर आहे. डायरेक्ट आपण लिहू शकतो काहीही सॉल्व करण्याची गरज नाही आहे. काही जण कसं करतात की 1/p ला x मानतात 1/q ला y मानतात आणि मग दोन्ही समीकरणांची बेरीज वजाबाकी वगैरे करून सॉल्व करतात पण तशी काही गरज नाही आहे. बाय ऑब्झर्वेशन डायरेक्ट तुम्ही सॉल्व करू शकता. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न असा आहे की चक्रवाढ व्याजाने दर साल 12% दराने दरवर्षी व्याज मुद्दलात मिळवले जात असल्यास 2 वर्षात किती रकमेचे 2508.80 रुपये होतील. आता इथे जे दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याजाचं एक सूत्र आहे की रक्कम म्हणजेच ए बरोबर तुमचं पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे त्याला आपण मुद्दल म्हणतो अधिक आर म्हणजेच रेट ज्याला आपण मराठीमध्ये दर म्हणतो रेट डिवाइड बाय 100 अँड होल रेस टू एन चा एन वा घात. एन म्हणजे वर्ष कालावधी ते विचारलेला असतो. आता बघा चक्रवाढ व्याजाचं सूत्र लिहिलं. ओके दर साल 12% दर म्हणजे इथे काय झाला रेट आरची इथे किंमत दिलेली आहे. त्याचप्रमाणे बघा दरवर्षी व्याज मुद्दलात मिळवले जात असतात 2 वर्षात. इथे 2 वर्ष म्हटलेली म्हणजे एनची किंमत जी आहे ती इथे 2 दिलेली आहे. हे काय 2 वर्ष म्हणजेच एन. ओके 2 वर्ष एनची किंमत झाली. किती रकमेचे 2508.80 रुपये होतील. किती रकमेचे म्हणजे आपल्याला इथे पी काढायचं आहे. पी म्हणजेच काय तर मुद्दल काढायची. ओके आणि हे जे दिलेलं आहे रुपये होतील म्हणजेच ही अमाऊंट जी रक्कम जी होती आपली चक्रवाढ व्याजाने ती इथे दिलेली आहे. आपल्याला पी काढायचं आहे बाकी सर्व दिलेलं आहे. तर लक्षात घ्या एची किंमत मी इथे पुट केली तर किती घेतली 2508
0.80 ही एची किंमत इथे टाकली बरोबर पी आपल्याला काढायचं म्हणून मी जसा तसा लिहिला. नंतर बघा 1 अधिक r/100 आरची किंमत किती आहे 12. इथे समजा 12 जर पुट केले तर बघा 1 गुणिले 100 म्हणजेच किती याचा तिरकस गुणाकार केला आरच्या इथे 12 पुट केले. 1 अधिक 1 गुणिले 100 म्हणजे 100 100 अधिक 12 म्हणजे 112 छेद 100 चा दुसरा घात. आता यांचा काय काढायचं आहे दुसरा घात काढायचा आहे. आता बघा म्हणजेच पीची जी किंमत येणार आहे पीची किंमत काय येणार आहे हे जे आहेत बघा इथे मी ब्लू मध्ये दाखवतोय हा 100 पूर्ण कंसाचा वर्ग आहे बघा इथे वर्ग आहे म्हणून 100चा वर्ग इथे मल्टिप्लाय होईल आणि 112चा वर्ग इकडे खाली येणार आहे. म्हणजेच काय पीची जी किंमत येईल ती किती येईल 2508. ओके आता 2 वेळा इथे 100 जो आहे तो गुणला जाणार आहे म्हणून 0.80 इथे नाही इथे काय येईल डायरेक्ट 80 आपण लिहिणार म्हणजे एका 100ने जर याला गुणलं तर इथे डायरेक्ट फक्त 80 राहील. ओके आणि त्यानंतर परत दुसऱ्या 100ने जर त्याला गुणलं तर इथे काय येतील 2 शून्य येतील म्हणजे 100 गुणले 100ने इथे आपण याला गुणलं गेलं. त्यानंतर पुढचा बघा पुढचं असं आहे की 100 इथे किती 112चा वर्ग. सो 112चा आपण वर्ग काढूया बघा 112 गुणिले 112 बघा इथे किती भेटतंय 2 दुणे 4 2 के 2 2 के 2 इथे काय नाही. त्यानंतर 112 जसे आहे तसे त्यानंतर परत 112 जसे आहे तसे 4 ओके इथे 4 5 2 1 म्हणजेच 12544 हा आपल्याला इथे 112चा वर्ग तो इथे काय येणार आहे छेदस्थानी येणार आहे म्हणजेच 12544. आता लक्षात घ्या मित्रांनो की इथे बघा या 3 संख्या ज्या दिसतात बघा 125च्या दुप्पट काय असते तर 250 आणि 44च्या दुप्पट काय असते तर 88 म्हणजेच काय या संख्येच्या ही संख्या काय आहे दुप्पट म्हणजेच या संख्येने या संख्येला जर भागलं तर इथे काय भेटेल 2 आणि याच्यावर 3 शून्य जसे तसे म्हणजेच एकंदरीत आपली मुद्दल जी आहे ओके ती किती आहे तर 2000 रुपये. सो 2000 रुपये हे दिलेल्या प्रश्नाचे इथे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो की 81च्या वर्गमूळाची 81चं वर्गमूळ म्हणजेच काय 81चं वर्गमूळ काय असतं 9 आणि 3च्या वर्गाची 3चा वर्ग पण काय असतो 9 वर्गाची काय बेरीज. सो अधिक केला म्हणजेच किती उत्तर भेटलं पाहिजे किती च्या बरोबर असते म्हणजेच जे काही ऑप्शनमध्ये दिलेले आहेत पर्याय ते काय पाहिजेत 18 पाहिजेत. तर बघा हे 3 त्रिक 9 होतात 3 दुणे 6 होतात 3 एके 3 होतात. सो डी हे ऑप्शन इथे बरोबर कारण साइन त्रिक 18. सो आपल्याला इथे 18चं उत्तर हवं होतं आणि साइन त्रिक 18. सो 18 हे इथे अचूक उत्तर आहे 3 गुणिले 6 हे इथे अचूक उत्तर आहे ऑप्शन डी इथे राईट आहे. त्यानंतर पुढचं पाहूया 2x वर्ग अधिक 5x अधिक 3 ह्या बहुपदीला x अधिक 1 ने भाग दिल्यास बाकी काय उरेल. डायरेक्ट आपण करू शकतो कारण संख्या छोट्या आहेत सो जास्त काही डोकं लावण्याची पण गरज नाही आहे. बघा x अधिक 1 इथे 2x वर्ग अधिक 5x अधिक 3 डायरेक्ट भाग देत आहे बघा आपल्या ट्रेडिशनल मेथडनेच करतोय. सो 2x ने जर गुणलं तर इथे 2x वर्ग बनेल. सो 2x वर्ग 2x ने 1 ला गुणलं म्हणजेच किती 2x राहणार. सो अधिक 2x इथे किती भेटणार हे जाणार इकडे कारण इथे निगेटिव्ह बनणार हे पण निगेटिव्ह बनणार. ओके इथे किती राहणार 5x वजा 2x म्हणजेच किती राहणार इथे 3x अधिक 3 मग इथे 3x दिसतंय म्हणून इथे अधिक 3 ने केला. सो 3x अधिक 3 हेच भेटतंय म्हणजे इथे बाकी जे भेटेल ते काय भेटेल 0 भेटेल. सो 0 हे इथे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा इथे सी हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे बघा x चा 6वा घात वजा 8x चा घन अधिक 2x वर्ग वजा 8x अधिक 7 ला x वजा 2 ने भाग दिल्यास बाकी काय उरेल. लक्षात घ्या मित्रांनो की हे जे दोन जी पदं आहेत बघा मी आधी काय करतोय की ही पूर्ण जी बहुपदी जी आहे ती न घेता मी फक्त या दोन पदांचा सध्या विचार करतोय. बघा ही दोन जी पदं आहेत त्यांना x वजा 2 ने भाग जाईल कारण लक्षात घ्या
समजा जर मी असं लिहिलं, याला समीकरण स्वरूपात लिहिलं की एक्सचा 6वा घात वजा 8 एक्सचा घन बरोबर 0 या समीकरणामध्ये लिहिलं. आणि दोन्ही बाजूंना काय केलं तर एक्सच्या 3ऱ्या घाताने मी याला भागलं, तर इथे काय भेटेल एक्स घन वजा 8 बरोबर 0. म्हणजेच एकंदरीत एक्स घन बरोबर काय भेटते 8. एक्स घन म्हणजेच किती येणार तर एक्स बरोबर जे येणार आहे ते किती येणार आहे 2, कारण 2चा घन किती असतो तर 8 असतो. तर मित्रांनो बघा, जर किंमत एक्सची किंमत जर 2 येते तर एक्स वजा 2 ने एक्स वजा 2 हा दिलेल्या पदाचा काय असणार आहे अवयव असणार आहे. म्हणजेच या पदांना एक्स वजा 2 ने जर भागलं तर उत्तर काय येईल 0 असेल. म्हणून ही पदं आपल्याला घेण्याची काही गरज नाही आहे. आपण डायरेक्ट फक्त काय करणार एक्स वजा 2 ने बाकी उरलेली जी पदं आहेत त्यांना आपण भागणार. उरलेली पदं म्हणजे ही, म्हणजेच कुठला 2x वर्ग वजा 8x अधिक 7. मी इथे भागला असता बघा, इथे x आहे, इथे 2x वर्ग म्हणजे 2x ने इथे घ्यायला लागेल 2x. इथे किती भेटते मग 2x वर्ग आणि इकडे वजा 4x वजा 4x. आता बघा इथे चिन्ह बदलणार, इथे वजा होणार, इथे अधिक होणार. सो इथे गेले, इथे किती राहणार तर वजा 8x अधिक 4x म्हणजे वजा 4x अधिक 7. इथे वजा 4x आहे, सो वजा 4 ने इथे गुणलं, सो हे किती बनणार वजा 4x. हे वजा वजा इथे काय होणार अधिक 4 दुने 8 4 दुने 8 इथे भेटून गेलेला आहे. तर बघा वजा 4x इथे काय होणार तर कॅन्सल होणार, कारण इथे चिन्ह इथे परत बदलणार, कारण हा अधिक होणार, अधिक वजा इथे कॅन्सल झाले, इथे पण चिन्ह बदलणार. सो वजा 8 अधिक 7 म्हणजेच किती येणार वजा 1. सो दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बाकी काय असणार आहे वजा 1. सो वजा 1 पाहूया आपण कुठे दिसतंय. सो डी हे दिलेल्या प्रश्नाचं इथे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया की what must be added to 4, 5, 6 to make 5 to 9. ओके, सो इथे बघा हे दिलेलं आहे, याला आपण अंश आणि छेदामध्ये लिहूया. तर बघा याला कसं लिहिलं जातं तर या दोन पदांचा गुणाकार 6 चौक 24, 24 अधिक 5 म्हणजेच किती 29. 24 अधिक 6 चौक 24 बरोबर 29 छेद 6. याच्यामध्ये किती मिळवले असता उत्तर जे आहे ते किती, म्हणून मी ते काय केलं इथे x घेतला बरोबर. उत्तरचे किती पाहिजे 9 5 45, 46, 47 बरोबर 47 छेद 9 हे आपल्याला काय पाहिजे उत्तर पाहिजे. प्रश्न समजला की याच्यामध्ये दिलेल्या एक संख्या आहे त्याच्यामध्ये किती मिळवले तर आपल्याला जी संख्या जी आहे ती किती भेटेल तर 47 छेद 9 म्हणजेच 5 to 9. ओके, सो इथे काय बघा 6 आणि 9चा जर आपण लसावी काढला, 6 आणि 9चा लसावी किती येईल तर 18 येईल. म्हणून काय करूया आपण सगळ्यांचे छेद जे आहेत ते काय करूया सामायिक करूया. आता बघा इथे जर 18 हवे तर मला काय करायला लागेल 29ला 9 ने गुणावं, 29ला कितीने 3 ने गुणावं लागेल, कारण साइन त्रिक 18 इथे 3 ने इथे 3 ने. सो 29 त्रिक म्हणजे इथे किती भेटणार 87 छेद 18 मी काही लिहित नाहीये कारण प्रत्येकामध्ये छेद सामायिक असणार आहे. इथे 1 आहे म्हणजे प्रत्येकाला काय करायला लागेल 18 ने गुणावं लागेल. सो 18x. ही स्टेप तुमच्या लक्षात येतच असेल की मी ते काय करतोय प्रत्येक बघा इथे ब्लूने दाखवतोय की प्रत्येक पदाला अशा संख्येने गुणतोय ओके अंशाला आणि छेदाला की माझा छेद जो आहे तो काय यायला पाहिजे तर तो 18 यायला पाहिजे. इथे 6 होते म्हणून इथे 3 ने गुणलं, इथे 3 ने गुणलं. इथे का 1 आहे म्हणून इथे 18 ने गुणलं, इथे 18 ने गुणलं. त्याचप्रमाणे इथे 9 आहे म्हणून इथे 2 ने गुणलं तर इथे 2 ने गुणणार आणि प्रत्येकाचा छेद सामायिक येणार म्हणून लिहिण्याची ती गरज नसते. आणि पुढे बघा 47 दुने म्हणजे किती येणार 47 दुने 94 होणार बरोबर 94. ओके, आता इथे फक्त आपल्याला काढायचं आहे तर बघा 18x बरोबर 94 वजा 87 गेले, 94 मधून 87 गेले म्हणजे 7 7 14 7 राहणार इथे बरोबर. सो एक्सची जी किंमत भेटणार ती किती भेटते 7/18. आता दिलेल्या प्रश्नामध्ये बघा 7/18 कुठे दिसतंय का हो इथे बघा पहिलं जे ऑप्शन आहे तिथे दिसतं आपलं 7/18. सो 7/18 हे दिलेल्या प्रश्नाचं इथे उत्तर असणार आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. सॉरी, हा शेवटचा प्रश्न होता. तर विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ नक्की कळवा आणि जे कोणी आपले मित्र आहेत त्यांना ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. आणि जर काही डाऊट्स असतील तर विचारा. ओके, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करा, म्हणजे मला खूप चांगली एक प्रेरणा तुमच्याकडून मिळून जाते आणि खूप उत्स्फूर्तपणे मी आणखी व्हिडिओ बनवू शकेन. धन्यवाद. थँक्यू.